लाडक्या बहिणींना महिन्यांचे पैसे 2 टप्प्यात देणार असल्याची माहिती मिळालेली आहे। लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत, त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत। लाडक्या बहिणींनो, आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये एकत्रित हप्ता मिळण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। आज वार गुरुवार 25 डिसेंबर रोजी जवळपास 11,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात आलाय आणि हे पैशांचं वितरण आजपासून जोरदार सुरू झालेलं आहे। तुम्हाला वाटत असेल की दररोज पैशांचं वितरण होणार आहे असं तुम्ही बोलता, असं कसं काय या ठिकाणी आम्हाला अजून पण पैसे आले नाहीत? यावरती पत्रकारांना बोलताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलंय लाडक्या बहिणींना त्यांच्या वयानुसार त्यांना पैशांचं वितरण देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्याचं कारण म्हणजे यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलंय नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ पहिल्यांदा देत असल्यामुळे पैशांचं वितरण लाडक्या बहिणींच्या वयानुसार आता केलं जाणार आहे। यामध्ये आता काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे फक्त 3,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना त्यांचं वय जास्त असल्यामुळे 6,000 रुपये देखील मिळणार आहेत। परंतु जर तुम्ही वयाच्या या अटीमध्ये नाही बसला तर तुम्हाला फक्त आणि फक्त 1,500 रुपये घेऊन तुम्हाला समाधान मानावे लागणार आहे। लाडक्या बहिणींच्या बँकांचा सतत सर्व्हर डाऊन येत असल्यामुळे पैशांचं वितरण व्यवस्थित या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून होत नव्हतं। लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, सरकार दररोज पैसे तुम्हाला सोडत आहे, परंतु फक्त 2 ते 3 जिल्ह्यांमध्येच हे पैसे बँकेच्या खात्यावरती जात आहेत। सरकारची यामध्ये कोणतीही चुकी अजिबात नाही आहे। त्याचं कारण म्हणजे बँकांचा सर्व्हर सतत या ठिकाणी डाऊन आलेला होता। मुख्य 4 बँकांमध्ये हा सतत सर्व्हर डाऊन येत होता, ज्यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणी खातं करून ठेवले ते म्हणजे आता सर्वात महत्त्वाची बँक सांगितल्या कोणत्या बँकेमध्ये सर्व्हर डाऊन येत होता ती सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे। त्यामध्ये सर्व्हर या ठिकाणी डाऊन येत असल्यामुळे गेल्या 10 दिवसापासून फक्त दिवसाला 2 ते 3 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आता बँकेच्या खात्यावरती झालंय। ती बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया। या बँकांचा सतत सर्व्हर डाऊन येत असल्यामुळे मागील 10 दिवसामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी मंद गतीने झालं होतं। अखेर बुधवारी संध्याकाळी या ठिकाणी सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम व्यवस्थित झालाय आणि आज गुरुवारी 25 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन हा सर्व्हर डाऊन केला आहे, तो व्यवस्थित झालाय का याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आता घेतलेली आहे। त्यामुळे सरकारने आता पैसे सोडून पण इतक्या दिवस झालं महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत नव्हते। त्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता यावरती स्वतः लक्ष घालून आता 11,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून बँकेच्या खात्यांना या ठिकाणी चेक दिलाय आणि हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकांचा जो सतत सर्व्हर डाऊन येत होता तर तो दिवसाला 2-3 जिल्ह्यांमध्येच यामुळे पैशांचं वाटप या ठिकाणी होऊ लागलं होतं। एकदम मंद गतीने पैशांचं वाटप या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती होऊ लागलं होतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकेमध्ये जाऊन हा सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम आता दूर केलाय आणि महिलांना पैसे सोडण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालाय। मग आता हे पैसे नेमकं तुम्हाला आज गुरुवार 25 डिसेंबर रोजी नेमकं किती वाजता मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये या पैशांचं वितरण होणार आहे? बघा, सरकारने सांगितलंय 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचे 2 गट यामध्ये आता तयार करण्यात आले। त्याचं कारण म्हणजे हे 1,500 रुपये येणार नाहीत, तर या ठिकाणी आता 3,000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे येणार आहेत। त्यामुळे 2 गटामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। एकत्रित पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सोडले जात नसतात, कारण बँकांचा तसा नियम असतो म्हणजे एकाच वेळेला सर्व पैसे महिलांच्या खात्यावरती येत नसतात। त्यामुळे आता 6 जिल्ह्याचे 2 गट या ठिकाणी करण्यात आलेत। मग आज गुरुवार आहे आणि आज 25 डिसेंबर आहे, कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे? तुम्ही पहिल्या गटात असाल तर या 6 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैशांचं वितरण होईल। दुसऱ्या गटात असाल तर या टायमिंगला तुम्हाला आज गुरुवारी पैसे या ठिकाणी खात्यावरती मिळणार आहेत।
सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, यामधील जो पहिला गट आता वाटप करण्यात आज गुरुवारी येतोय, तर तो सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिल्या गटातील लाडक्या बहिणींना 5,500 कोटी रुपये या ठिकाणी 6 जिल्ह्यांमध्ये आता वाटप होईल। त्यानंतर संध्याकाळी 6 ते रात्री आता 1 वाजेपर्यंत आता या पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून दुसऱ्या गटातील 6 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी होणार असल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। लाडक्या बहिणींनो, विश्वास ठेवा, एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1,500 रुपये पाठवतात, तर ते या ठिकाणी आता तुम्ही मतदान केलाय त्यामुळे पाठवतात। आता एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास 100% असणार आहे। फक्त हप्ता येण्यासाठी थोडं मागे पुढे यावेळी थोडा लेट झालाय। त्याचं कारण म्हणजे निवडणुकांचा निकाल लागायचा बाकी होता, तसेच बँकांचा सर्व्हर डाऊन होता, त्यामुळे पैसे महिलांच्या खात्यावरती मंद गतीने येत होते। महिला वाट बघून बघून थकल्या होत्या। अखेर सरकारच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आणि या ठिकाणी पैसे सोडण्यासाठी मार्ग मोकळा झालाय। विश्वास ठेवा लाडक्या बहिणींनो, स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी 11,000 कोटी रुपयांचा चेक अर्थ विभागाकडून घेतलाय आणि ह्या 11,000 कोटी रुपयांचा चेक मंजूर करून आता बँकांना देऊन टाकलाय। आता इतके दिवस तुम्हाला पैसे बँकेच्या खात्यावरती का जमा होत नव्हते, तर त्याचं कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस त्या महत्त्वाच्या बँकेमध्ये बँकांचा अचानक गेल्या 10 दिवसांमध्ये सर्व्हर या ठिकाणी डाऊन आलेला होता। त्यामुळे महिलांना पैसे येत होते, परंतु दिवसाला 2 ते 3 जिल्हे वाटप या ठिकाणी होत होते। मंद गतीने पैशांचं वितरण होत होतं। त्यामुळे बँकांचा प्रॉब्लेम आता काल बुधवारी रात्री या ठिकाणी व्यवस्थित झाल्यामुळे गुरुवारी 25 डिसेंबर रोजी पैसे वितरणाला या ठिकाणी सुरुवात झाल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी 12 जिल्ह्यांसाठी GR काढून या ठिकाणी दिली आहे। लाडक्या बहिणींनो, आता सकाळच्या गटातील महिलांना 10 वाजल्यापासून बँका उघडल्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिला गट या ठिकाणी 12 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येईल। त्यानंतर दुसरा गट लगेचच या ठिकाणी सुरू होणार आहे, तो म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री संध्याकाळी 6 ते रात्री 12 ते 1 दरम्यान या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी आता बँकेच्या खात्यावरती येणार आहे। दुसऱ्या गटातील 6 जिल्ह्यामध्ये 100% सर्वांना पैसे पण येणार आहे, अशी माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता समोर आली आहे। परंतु लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचा एकत्रित लाभ देत असल्यामुळे सरकारने महिलांच्या वयानुसार आता या ठिकाणी लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये या वयोगटातील महिलांना 3,000 मिळणार आहेत, तसेच या वयोगटातील महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत, तसेच या वयोगटातील महिलांना 6,000 रुपये मिळणार आहेत। कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु महिलांना 6,000 रुपये देखील या वयोगटातील महिलांना मिळणार आहे। जर तुम्ही या वयोगटातील महिलांमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी आता वगळलं सुद्धा जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। तसेच जर तुम्ही आता या कमी वयोगटातील महिला असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 1,500 रुपये मिळणार आहे, अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आली आहे। बघा, हे पैसे नेमकं कोणाकोणाला मिळणार आहे याची सुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता नवीन वर्ष लागायला अगदी बोटावर मोजण्या इतके दिवस आता शिल्लक राहिले आहेत। म्हणजे आज गुरुवार 25 डिसेंबर आहे, मोजून जर आपण दिवस बघितले नवीन वर्ष लागायला तर 5 ते 6 दिवस या ठिकाणी बाकी राहिले आहेत। या 5 ते 6 दिवसांच्या आतमध्ये सरकारला तुम्ही अर्जंटमध्ये एक अर्ज आता केंद्र सरकारच्या माध्यमातून भरून द्यायचा आहे, कारण केंद्र सरकारची नवीन योजना या ठिकाणी सुरू करण्यात आल्या, ती 1 जानेवारी 2026 पासून सुरू होत्या। आता काल एका कार्यक्रमामध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी ही घोषणा केली आहे, ज्या महिला 31 डिसेंबरच्या आतमध्ये हा अर्ज भरतील त्या महिलांना आता 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षामध्ये या नवीन योजनेचा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये आता घेता येणार आहे। या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक 6 महिन्यातून एकदा आता 5,000 रुपये दिले जाणार आहेत। जसं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा लाभ एक अर्ज भरल्यानंतर तुमच्या खात्यावरती घेत आहात, तशाच प्रकारे केंद्र सरकारच्या माध्यमातून आता एक अर्ज तुम्हाला तातडीने आता भरायचा आहे। तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला 6 महिन्यातून एकदा 5,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहेत। हा झाला वेगळा मुद्दा, परंतु आज गुरुवार 25 डिसेंबर रोजी तुम्हाला तुमचं वय किती आहे आणि तुम्हाला नेमकं या ठिकाणी त्या ठिकाणी 3,000 रुपये येणार का, या ठिकाणी 4,500 येणार का, फक्त 1,500 येणार का, या ठिकाणी तुमचं जर वय जास्त असेल तर 7,000 रुपये येणार, तुमच्या वयानुसार किती पैसे मिळणार। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणता अर्ज 31 डिसेंबरच्या आतमध्ये भरल्यानंतर 1 जानेवारी पासून 10,000 रुपये या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत, याचीच माहिती तुम्हाला आता या ठिकाणी सांगत आहे।
लाडक्या बहिणींनो, आता 2026 या नवीन वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून नवनवीन 206 निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेत. यामध्ये महिलांसाठी एक गिफ्ट सुद्धा आता दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. मग हा लाभ म्हणजे हा गिफ्टच आहे 10,000 रुपयांचं. मग हा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोणती प्रोसेस करायची आहे? केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी साहेबांनी या योजनेला सुरुवात केली आहे. मग तुम्हाला हे 10,000 रुपये मिळण्यासाठी काय काय प्रोसेस करायचे हे सर्व या ठिकाणी तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे. परंतु आपला मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा 3,000 रुपयांचा लाभ आज गुरुवारी 25 डिसेंबर रोजी नेमकं कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे. तुम्हाला नेमकं 4,500 येणार का, तुम्हाला 3,000 रुपये येणार का, 6,000 रुपये मिळणार का, फक्त 1,500 रुपये घेऊन समाधान मानावे लागणार, याचीच अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी देणार आहे. ज्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला असाल आणि तुम्ही ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये या ठिकाणी घेतले असतील तर आता सर्व महिलांना आज गुरुवार 25 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट आता केलं जाणार आहे. मग आता तुम्हाला जशा प्रकारे ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये आल्याचा मेसेज मोबाईलवरती आला, सेम टू सेम तशाच प्रकारे नोव्हेंबरचे 1,500 आणि डिसेंबरचे 1,500 एकत्रित 3,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता या ठिकाणी वाटत असेल की मागच्या 10 दिवसामध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैसे आल्याचा मेसेज आला नाही, तर तो नोव्हेंबर डिसेंबरचा या ठिकाणी हप्त्याचा मेसेज आला नाही, त्यांना पहिल्या या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये आता तुम्हाला नोव्हेंबरचे 1,500 रुपये आल्याचा मेसेज येईल आणि दुसऱ्या 5 मिनिटानंतर लगेचच डिसेंबरचे 1,500 रुपये आल्याचा मेसेज या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. म्हणजे एकदम 3,000 रुपये येणार नाहीत, तर पहिल्या 5 मिनिटांमध्ये 1,500 येईल, दुसऱ्या 5 मिनिटांमध्ये लगेचच तुम्हाला या ठिकाणी पुढचे डिसेंबरचे 1,500 येईल. मग आज गुरुवार आहे, 25 डिसेंबर आहे. सरकारने सांगितलंय या ठिकाणी आज 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. या 12 जिल्ह्यातील 6 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये दिवसभरामध्ये 6 जिल्ह्यामध्ये हा पहिला गट वाटण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी 6 ते रात्री 1 वाजेपर्यंत महिलांना दुसऱ्या गटातील 6 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज एकही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे. आता बघा, काल बुधवार वाटपाचा शेवटचा दिवस होता, परंतु बँकांचा अचानक सर्व्हर डाऊन आल्यामुळे पैशांचं वितरण आता होण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. अखेर या ठिकाणी महिलांचा हा प्रॉब्लेम दूर झालाय. तुम्हाला महिलांनो, रोज आता 2 ते 3 जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसापासून पैसे बँकेच्या खात्यावरती येत होते. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व बँकांना आता या ठिकाणी ऑर्डर दिली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस आणि बँक ऑफ इंडिया या बँकामध्ये ज्या महिलांनी खातं खोललं आहे त्या सर्व महिलांना आज पैशांचं वितरण गुरुवार 25 डिसेंबर रोजी डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी येणार आहे. लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाचं माहिती तुम्हाला या ठिकाणी देतोय बघा. तुम्हाला दिवसभरामध्ये पैसे या ठिकाणी येणार आहेत का रात्रीच्या टप्प्यामध्ये पैसे येतील, हेच आपण या ठिकाणी बघणार आहोत. कारण 2 गट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आलेत. लाडक्या बहिणींनो, आज महिलांना या ठिकाणी सारखेच पैसे बँकेत येणार नाहीत. काही महिलांना 1,500 रुपये, तर काही महिलांना या वयामध्ये आता बसणाऱ्या महिलांना 4,500 रुपये, तर या गटातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये, तर तुमचं वय जास्त असेल तर तुम्हाला 6,000 रुपये देखील बँकेच्या खात्यावरती आता देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झाला आहे. सरकारने सांगितलंय नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही एकत्र लाभ यावेळी देत असल्यामुळे आता महिलांना त्यांच्या वयानुसार लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तुम्ही विसरू नका की केंद्र सरकारची एक नवीन योजना 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षानिमित्त आता सुरुवात होत आहे. ज्या योजनेअंतर्गत 10,000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नवीन वर्षापासून या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबरच्या आतमध्ये ज्या महिला अर्ज भरतील त्यांना नवीन वर्षामध्ये या ठिकाणी प्रत्येकी 6 महिन्याला 5,000 रुपये असं वार्षिक 10,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे. मग हा लाभ मोफत तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते देखील आम्ही पुढे सांगणार आहे. परंतु नोव्हेंबर डिसेंबरचा आज जो लाभ गुरुवार 25 डिसेंबर रोजी बँकेच्या खात्यावरती येणार आहे, तर त्यासाठी सरकारने गेल्या 2 महिन्यांपासून महिलांच्या अर्जांची पडताळणी केली आहे. यामधून 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता समोर आल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, विश्वास ठेवा, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही माहिती या ठिकाणी आता पत्रकारांना बोलताना दिल्या, तीच तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे आता बघा लाडक्या बहिणींनो,
आता कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी अपात्र करून नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ त्या ठिकाणी 3,000 रुपये तुम्हाला येणार का 4,500 येणार का आता फक्त 1,500 येणार का 6,000 रुपये तुमचं वय जास्त असल्यामुळे येणार हे सुद्धा बघणं आता या ठिकाणी आता महत्त्वाचं आहे, कारण सरकारने महिलांच्या वयानुसार पैशांचं वितरण आज या ठिकाणी सुरू केलेलं आहे। लाडक्या बहिणींनो, आता गुरुवार या ठिकाणी 25 डिसेंबर रोजी तुमचं वय जर जास्त असेल तर तुम्ही जास्त लाभ घेण्यासाठी आता तयार राहायचं आहे। तुमचं जर वय कमी असेल तर या ठिकाणी तुम्हाला कमी लाभ देण्याचं आज सरकारच्या माध्यमातून ठरवलेलं आहे। मग आज नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आले बघा, 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले। त्या महिला कोणत्या आहेत ते तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु आज वार आहे गुरुवार 25 डिसेंबर रोजी। आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या 100% गुरुवार गोड होणार आहे हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून पुढे तुम्हाला सांगणार आहे। बघा, पहिला अपात्र करण्यात आलाय तो लाडक्या बहिणींचा प्रकार म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असलेल्या महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यात आले। आता तुम्ही म्हणाल की आम्ही आधार कार्ड बँकेच्या लिंक तर केले, तर हे सरकारच्या माध्यमातूनच सांगण्यात आले, मग आम्हाला अपात्र कसं काय करण्यात आले? तर बघा, या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले महिलांनी जे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केले तर ते चुकीच्या मार्गाने केलं असल्याची माहिती आता बँकांच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे अनेकांना अपात्र सुद्धा करण्यात आले। म्हणजे ज्या महिलांचं आधार कार्ड काढून 10 वर्षे पूर्ण झाले अशा जवळपास 26 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। त्या 26 लाख लाडक्या बहिणींनी आधार कार्ड चुकीच्या मार्गाने अपडेट करून या ठिकाणी बँकेच्या खात्याला जोडलं असल्याची माहिती समोर येत आहे। मग त्या महिलांनी काय काम करायचं आहे आणि गुरुवार 25 डिसेंबर रोजी कोणाला या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे, तसेच 10,000 रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कसे मिळवायचे आहेत हे देखील सांगणार आहे। परंतु आधार कार्ड काढून 10 वर्ष जर तुमचं झालं असेल आणि तुम्ही बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सरकारने काय सांगितलंय बघा। लाडक्या बहिणींनो, 31 डिसेंबरच्या आतमध्ये या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असणाऱ्या महिलांनी काय करायचं आहे काम बघा। तुम्ही पहिला तर तुमचं नाव पूर्ण अक्षरात लिहिलंय का बघायचं आहे, कारण काही महिलांचं स्वतःचं नाव आणि आडनाव एवढंच असतं। परंतु सरकारने आता तुम्हाला माहितीच असेल ई-KYC प्रक्रिया करायला सांगितल्या, ज्यामध्ये तुमची स्वतःची KYC तर करायला सांगितल्या, त्यामध्येच तुम्हाला वडिलांची किंवा तुमच्या पतीची KYC करायला सांगितली होती। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी आता आधार कार्डवरती पूर्ण नाव आहे का बघायचं आहे। म्हणजे तुमचं आधी नाव, त्यानंतर तुमच्या नवऱ्याचं किंवा वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव, असं पूर्ण अक्षरात नाव तुम्ही लिहिलेलं आहे का हे पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी चेक करायचं आहे। त्यानंतर दुसरं काम अत्यंत महत्त्वाचं आहे, पूर्ण अक्षरात त्या ठिकाणी जन्मतारीख लिहिला का बघायचं आहे। समजा तुमचं जर वय वर्ष या ठिकाणी 50 असेल आणि या ठिकाणी तुमचं जर या ठिकाणी आता 1975 ते 1980च्या दरम्यान तुम्ही जन्मला असाल तर तुमची जन्मतारीख पाहिजे 5 जून 1980, 5 जून 1975 असं पूर्ण अक्षरात आधार कार्डावरती तुमची जन्मतारीख लिहिली पाहिजे। हे पहिलं काम तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला आधार कार्ड जर बँकेला खात्याला लिंक असेल तर तुम्हाला 1500 नोव्हेंबरचे 1500 डिसेंबरचे आता 3,000 रुपये येणार आहेत। जर तुमचं वाढतं वय असेल तर तुम्हाला या ठिकाणी 4,500 रुपये मिळणार आहेत। जर जास्तच वाढतं वय असेल तर 6,000 रुपये देखील या ठिकाणी या वयातील महिलांना मिळणार आहे। त्यामुळे तुमचं वय नेमकं किती आहे आणि तुमच्या वयानुसार नेमकं आज गुरुवार या ठिकाणी 25 डिसेंबर रोजी तुमच्या खात्यावरती किती येणार आहेत हे तर सांगणारच आहे। परंतु या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून 31 डिसेंबरच्या आतमध्ये एक तुम्हाला अर्ज भरायचा आहे। तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी वर्षातून एकदा 10,000 रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून झाला आहे। मग ते पैसे कसे मिळवायचे ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी सरकारच्या माध्यमातून एक नवीन अपडेट दुसरी एक सांगण्यात आल्या, ती म्हणजे तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केला असेल, तसेच तुम्ही तुमच्या बँकेचं खातं 2 बँकांमध्ये तुमचं खातं असेल, म्हणजे एखादं बँकेचं खातं पोस्टात असेल, एखादं बँकेचं खातं इतर कोणत्याही बँकेत असेल, तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येण्यासाठी एक अर्जंटमध्ये काम करायला कोणतं सांगितलंय। जर तुम्ही हे काम नाही केलं आणि दुर्लक्ष केलं तर तुम्हाला पैशांचं वितरण होणार नाही असं सांगितलंय। मग आज गुरुवार त्या ठिकाणी 25 डिसेंबर रोजी कोणकोणत्या 12 जिल्ह्यातील 6 जिल्ह्यामध्ये सकाळी या ठिकाणी 10 ते संध्याकाळी 6 पहिला गट वाटण्यात येईल, त्यानंतर संध्याकाळी 6 ते रात्री बरोबर 12 ते 1 वाजेपर्यंत दुसरा गट वाटप होण्यात येईल। याचीच माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 बँकेमध्ये खाते तुम्ही खोललं असेल
आणि या ठिकाणी आता आधार कार्डला ते लिंक केलं असेल, पॅन कार्ड लिंक केलं असेल तर काय महत्त्वाची सूचना सांगण्यात आल्या ती देखील झटपट समजून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर तुमच्या बँकेचं खातं आधार कार्डला जोडलं असेल आणि पॅन कार्ड सुद्धा आता जोडला असेल आणि त्याच बँकेच्या खात्यावरती तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जोडला असेल आणि अजून एखादं बँकेचं खातं उघडलं असेल आणि त्याला पण तुम्ही मोबाईल नंबर जोडला असेल तर सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना सांगण्यात आल्या। तुम्ही प्रत्येक बँकेच्या खाते क्रमांकाला वेगवेगळा नंबर लिंक करा। जर सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले, तुम्हाला ही सूचना देण्यात आल्या, जर करता या ठिकाणी तुम्हाला नंबर जर दोन्ही एकच जोडला तर एका बँकेमध्ये चोरीची घटना घडली तर दुसऱ्या बँकेमध्ये सुद्धा चोर आता प्रवेश करू शकतात, कारण मोबाईल नंबर एकच नंबर दोन खात्याला लिंक असल्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे सुरक्षितच्या कारणाने तुम्हाला दोन नंबर वेगवेगळे घ्या आणि दोन्ही बँकांना जोडावे अशी तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या। आता बघा नेमकं तुम्हाला कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये सकाळी पैसे येतील, नेमकं कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी आता संध्याकाळी रात्रीच्या टप्प्यामध्ये पैसे येतील हे तर सांगणारच आहे, परंतु 10,000 रुपयांचा लाभ कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे आणि त्या ठिकाणी तुमचं वय किती असल्यावर किती पैसे मिळणार आहे हे देखील सांगणार आहे। आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे कोणत्या वयाच्या महिलांना आज त्या ठिकाणी किती वयानुसार पैसे मिळणार आहेत हे देखील पाहू बघा। सरकारने सांगितले तुमचं वय वर्ष 22 ते 30 या वयोगटातील असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त नोव्हेंबरचे 1500 रुपये येणार आहेत। जर करता तुमचं वय वर्ष 30 ते 40 या दरम्यान असेल तर तुम्हाला 3,000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे येणार आहेत। त्यानंतर 40 ते 50 या वयोगटातील महिलांना 4,500 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। जर तुमचं वय वर्ष या ठिकाणी 50 ते 65 या वयोगटातील असेल तर तुम्हाला 6,000 रुपये देखील बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत। तुमचं वय जसजसं वाढत जाईल तसं लाभ तुम्हाला इथून पुढे वाढवण्यात येईल असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। मग आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 10,000 रुपये कसे मिळवायचे आहेत? सरकारच्या माध्यमातून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेची घोषणा आता करण्यात आल्या। मग या योजनेअंतर्गत तुम्हाला किती मिळणार आहेत तर लक्षात ठेवा, 10,000 रुपये वर्षाला तुम्हाला आता बिनव्याजी वापरता येणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्या बँकेमध्ये बिनव्याजी महिलांना या ठिकाणी वर्षभरासाठी वापरण्यासाठी 10,000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत। परंतु हे तुम्हाला आता पैसे बिनव्याजी मिळतील, परंतु हे पैसे तुम्हाला या ठिकाणी परत द्यावे लागणार आहेत। याविषयी सविस्तर माहिती तुम्ही बँकेवर जाऊन त्या ठिकाणी चौकशी करू शकता। आता सांगत आहे त्या ठिकाणी 6 जिल्ह्यामध्ये कोणाला सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे येतील आणि त्या ठिकाणी संध्याकाळच्या टप्प्यामध्ये कोणाकोणाला 6 जिल्ह्यामध्ये पैसे येतील। आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगत आहे, बघा तुमचा जिल्हा यामध्ये आहे का। लाडक्या बहिणींनो, पहिल्या 6 जिल्ह्यामध्ये सकाळच्या टप्प्यातील बघा छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यामध्ये सकाळचा टप्पा या ठिकाणी सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी रात्रीच्या टप्प्यामध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी होणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा, KYC नक्की करून घ्या, नक्कीच तुम्हाला पैशांचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।